नमस्कार. एमसेन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एमसेन न्यूज विशेषमध्ये आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी संवाद साधत असतो. आज आपल्यासोबत शहराचे महापौर दस्तखुद्द समीर राजूरकर जी आहेत आणि ते महापौर झाल्यानंतर त्यांनी 100 दिवसापेक्षा जास्त असा कालावधी पूर्ण केला आहे शहराचा आणि त्यांची ओळख किमान मराठवाड्यात करून द्यायची खरंच गरज नाही आहे. एक उमदं तरुण असं नेतृत्व आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खूप आधीपासून काम करत आहेत. या तितका तरुण जबाबदार महापौर शहराला मिळाला आहे. एकूण काय त्यांचं विजन आहे आणि या 100 दिवसात काय त्यांना बघता आलं, 100 दिवसात तर काही कामं होण्यापेक्षा त्यांना काय या 100 दिवसात एक रोडमॅप त्यांनी बनवला असेल, काय विजन आहे त्यावरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. समीर राजूरकर यांना आम्ही खूप आधीपासून ओळखतो, म्हणजे काही महापौर झाले म्हणून, पण त्याच्या आधी खूप नगरसेवक म्हणून पहिल्यापासून जसं काम आहे की त्यांचं महापालिकेवरती पहिला BMC असेल किंवा नंतरचा मुंबई प्रांतिक अधिनियम कायदा असेल, खूप चांगल्या पद्धतीने कळतो. डेव्हलपमेंट प्लॅन तर आम्ही सगळ्या पत्रकारांनी ज्यावेळेस काही अडचणी आल्या असेल तुमच्याकडनं समजून घेतला होता, त्यावेळेस आम्ही रिपोर्टिंग करायचो. तर या सगळ्या करत असताना तुम्ही शहराचे प्रथम नागरिक म्हणून जेव्हा पदभार घेतला, महापौर झाले, आणि सगळ्यात जास्त वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला गेला असेल तो की गेली 20 वर्ष विचारल्या जात आहेत आणि तोफेच्या तोंडी तुम्ही आहात, पाणी कधी मिळणार? सर्वप्रथम मी सांगतो की आत्ता गेल्या या 100 दिवसामध्ये या शहराचा प्रथम नागरिक म्हणून किंवा महापौर म्हणून आणि त्याचबरोबर मी सातत्यानं गेल्या 20 वर्षापासून महानगरपालिकेशी कोणत्या ना कोणत्या अँगलनी मी त्या व्यवस्थेचा भाग राहिलेलो आहे. तर मी एक कामाला सुरुवात करत असताना इथल्या ओव्हरऑल स्ट्रक्चर विषयी जे माझ्या मनामध्ये मी इथं पदाधिकारी नसताना ज्या भावना होत्या की आपण इथं बसल्यानंतर या 4 गोष्टींमध्ये मूलभूत सुविधा केली तर ही संस्था पुढचे 10-20 वर्ष तिला बघायला गरज पडणार नाही. या मूलभूत विषयाकडं मी हात घातला. त्याचे फ्रुटफुल रिझल्ट यायला कदाचित वेळ लागेल. त्याचे रिझल्ट यायला 6 महिने जातील, 8 महिने जातील, कधी कधी काही विषयांसाठी 1 वर्ष जातील. परंतु त्या 100 किलोमीटरचा विकासाचा रस्ता जर आपल्याला रस्त्यावर जर जायचं असेल तर त्याच्यावर चालायला आपल्याला सुरुवात करावं लागणार आहे. ती किती किलोमीटर चालल्या जाईल हे काळ, वेळ, व्यवस्थित परिस्थिती सगळं ठरवेल. परंतु जर आपण नुसता रस्ता पाहतच राहिलो आणि कधी चाललोच नाही तर मग ते काही योग्य होणार नाही. म्हणून त्या रस्त्यावरती आपण आता चालायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, पाणी या विषयामध्ये गेले 15-20 वर्ष छत्रपती संभाजीनगर शहर या विषयात खूप नेहमी अडचणीचं, कधी 7 दिवसाला, कुठं 8 दिवसाला, कुठं 10 दिवसाला पाणी पुरवठा होतो. म्हणून केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी, अमृतमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एड करून आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेने स्वतःचे काही पैसे टाकून एवढी मोठी योजना, तिचं टेंडर MGPने केलं आणि त्याची एक्झिक्युशन अथॉरिटी MGP आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मॉनिटरिंग खाली ह्या योजनेचा सगळा कारभार आता चाललेला आहे गेल्या 2 वर्षापासून. माननीय सर्वोच्च न्यायालयाने, माननीय उच्च न्यायालयाने मुंबई खंडपीठामध्ये हे सगळं प्रोजेक्टचं जे मॉनिटायझेशन आहे किंवा मॉनिटरिंग आहे ते माननीय उच्च न्यायालय करत आहे आणि त्याची एक विभागीय समिती बनवलेली आहे. त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आहेत, कलेक्टर आहेत, प्लस काही नॉन टेक्निकल लोक पण त्याच्यामध्ये मेंबर्स आहेत आणि अशा व्यवस्थेने पाणी पुरवठा योजना चाललेली आहे. मुळामध्ये माझं त्याच्यातलं मत असं आहे की जे आज आम्ही पाणी 130 MLD घेतोय ते पाणी साधारणतः आम्ही आमच्या जुन्या व्यवस्थेमध्येच 170 MLD पर्यंत जर गेलो तर बऱ्यापैकी आम्ही हा गॅप कमी करू शकतो आणि त्याच्यासोबत नवीन जोडण्या करणे आणि ज्या नवीन 22 एक टाकी तयार आहेत त्याचे क्रॉस कनेक्शन करून मग वाढीव पाणी सुरुवात करणे 200 MLDच्या पुढचं. हा मूलतः ऍक्शन प्लॅन MGP, महापालिकेचा आयुक्त आणि माझ्या मते माननीय उच्च न्यायालयाच्या समोर सुद्धा तोच आहे जो मला समजला. माननीय उच्च न्यायालयाने या विषयामध्ये इंटरफेअर करायला काही बंधनं त्यांच्या एका ऑर्डरमध्ये घातली. त्याच्यामुळे मी खूप खोलात त्याच्यात बोलणार नाही.
परंतु सुरुवातीलाच आम्ही फक्त एवढं म्हणणं आयुक्तांच्या मार्फत किंवा विभाग आयुक्तांच्या मार्फत ॲज अ लोकप्रतिनिधी हे मांडतोय की आम्हाला तुम्ही पहिले 200 MLD पाणी द्या, जेणेकरून आम्ही जी आमची व्यवस्था आज रन करतोय हिला पहिले आम्ही तिचं जो गॅप वाढलेला आहे तो गॅप कमी करू. मी निश्चितच एक गोष्ट सांगतो फक्त की ती योजना पूर्णत्वाला जायला 6 महिने 8 महिन्याचा वेळ लागून कमिशन व्हायला वेळ लागू शकतो. परंतु आत्ता जे वाढीव पाणीमध्ये एक 10 दिवस आम्ही ट्रायल बेसिसवर घेतलं आणि त्याचा इफेक्ट आम्हाला थोडा बऱ्यापैकी जाणवला की आम्ही गॅप कमी करू शकतो. पण मधल्या 25-24 तारखेला ते पाणी पंपिंग बंद झालं. तिथं पाऊस जो आला अचानक त्याच्यामध्ये तिथं काही त्यांच्या व्यवस्थेमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. त्या आता ते दुरुस्त करतायत आणि आम्ही असं ठरवतो की एक 2-4 दिवसात पुन्हा वाढीव पाणी घ्यायचं. नक्की. म्हणजे माझं न्यायालयाच्या याच्यातच राहून फक्त एवढं असं म्हणणं आहे की एकदम उपरोधिकपणे की मागच्या खूप निवडणुका पाण्यावरती झाल्या. ठीक आहे, त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या याच्यातच राहून किमान महापौर म्हणून त्या कार्यकक्षेत राहून एक एवढं तर सांगू शकाल की पाणी त्या योजनेनुसार कधीपर्यंत पुढची निवडणूक तर पाण्यावर नको आहे. नको आहे. मी खूप त्याच्या खोलात बोलण्यापेक्षा कारण ऑन कॅमेरा हे सगळं रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे ते रेकॉर्ड कायमस्वरूपी राहणार आहे. तर खूप बोलण्यापेक्षा मी एवढं नक्की सांगतो तुम्हाला की 2027 नंतर हा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघालेला असेल. हा, म्हणजे हे आश्वासक आहे किमान त्या खूप. आता काय झालंय पाण्यावरती इतकं राजकारण झालंय त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये मी 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. पहिले आपली जुनी पाणी पुरवठा व्यवस्था जी अवेलेबल आहे तिचा गॅप कमी करण्यामध्ये आपण यशस्वी जर झालो आता लवकरच म्हणजे 1 महिन्यात 2 महिन्यात आणि तो गॅप जवळ आला समजा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती फोकस करायला थोडासा जास्ती वेळ मिळेल की जो मग नो नेटवर्क एरिया आहे जिथं सातारा देवळी आहे, हर्सूल सारखा भाग आहे, नो नेटवर्क एरियामध्ये आपण अजून नळ कनेक्शन दिलेलं नाही. त्या बाबतीत सुद्धा आयुक्तांनी आणि आम्ही बऱ्यापैकी तयारी केलेली आहे की उद्या पाणी एकदम वाढीव झालं तर तयारी सुरुवात केली असं होऊ नये म्हणून मग नवीन कनेक्शन किती दिले पाहिजे. जर MGP किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर जर ते कनेक्शन द्यायला सक्षम नसेल तर महापालिका ते कनेक्शन देईल. महापालिका त्याचे पैसे जमा करेल, काही साहित्य MGP कडून घेईल, कॉन्ट्रॅक्टर कडून घेईल आणि जे 90,000 जोडण्या त्यांनी करायला पाहिजे होत्या त्याच्यापैकी 45,000 MGP ने केलेल्या आहेत. उर्वरित 45,000 त्यांच्याकडून होत नाहीये. तर आम्ही त्याचा पण ऍक्शन प्लॅन तयार केला की उद्या पाणी वाढीव झालं तर ह्या 45,000 नवीन जोडण्या द्यायचा प्लॅन सुद्धा आमचा तयार आहे. शॉर्टमध्ये हाच प्रश्न पुढे की काही MGPच्या अधिकाऱ्यांमध्ये कंत्राटदारांमध्ये काही वाद होता, त्याचं खूप म्हणजे असं लोकांना भीती वाटली, परत वाढतं का, परत समांतर सारखं होतं का, तर त्याकडे काही असं नाही. मी त्याच्यात महापौर म्हणून एक न्यायालयाच्या कक्षेच्या अधीन राहून मी आमचे ज्यांनी ही योजना इथं आणून खूप एफर्ट घेतले ते माननीय मंत्री अतुलजी सावे साहेबांच्या माध्यमातून मी या दोघांचे वाद जे ऐक्यू माझ्यापर्यंत आले, जे आयुक्तांमार्फत माझ्यापर्यंत पोहोचले, तर ते मी सावे साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकून बाबा हे असे वाद होणं चांगलं नाहीये आणि ही गोष्ट त्यांच्या मार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकल्यानंतर बऱ्यापैकी गेल्या 2 दिवसांमध्ये त्यांचा समन्वय सुरू झालेला आहे असं मला वाटतं. ठीक आहे. काही महत्वाच्या 4-5 पुढच्या प्रश्नांवरती यायचंय, पण त्याच्या आधी एक असा मनमोकळा प्रश्न की आम्ही असं समीर राजूरकरांना अधिकारी चुकले का त्यांच्यावरती डायरेक्ट कटाक्ष असतात, रांगोळी निर्देश काढणं, त्यांना काय चुकलं ते ठामपणे सांगणारा माणूस म्हणून बघितलंय. तर त्या हेडमास्टरच्या खुर्चीत गेल्यावरती असं वाटतं की थोडेसे ते सगळ्यांना सांभाळून घेत आहे. हा, तर मुळात काय होतं की या शहराचा किंवा कुठलाही महापौर जो असतो तो पालकाच्या भूमीत जातो. त्याला सगळ्या जी व्यवस्था उपलब्ध आहे तिला घेत पुढे जावं लागतं. पण यामध्ये एका गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा माझ्याकडून हे होणार नाही की कोणी काही चूक केली तर त्या अधिकाऱ्याला आम्ही प्रोटेक्ट केलं. आम्ही चूक करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रोटेक्ट करणार नाही आणि कुठल्याही अँगलनी करणार नाही. हे वेळोवेळी महापालिकेत जेव्हा अधिकाऱ्यांच्या KRAच्या की रिझल्ट एरियाच्या बैठका जेव्हा मी घेतल्या, मी खूप साऱ्या बैठका घेत नाही, महिन्यातून एकदा जेव्हा घेतो तेव्हा मी त्या विभागाला काही प्रामुख्याने सूचना देतो. त्या सूचनांमध्ये ही सूचना कायमस्वरूपी असते की आपल्याला या महापालिकेची इमेज बदलायची आहे.
त्या इमेज बदलत असताना प्रशासन गतिमान झालं. हा, म्हणजे स्पष्ट की चांगले अधिकारी इथे येत नाही, ही इमेज तुम्हाला बदलणं बदलायची. गरजेचं आहे, त्याच्यावरती काम करतात. सर, काही आता जे महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत की ज्याच्यावरती निवडणुकीत पण चर्चा झाली, म्हणजे आता निवडणुकीच्या झाल्या त्याच्यात, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यामधला होता की गुंठेवारीचा जो विषय होता की शहरात गुंठेवारीबद्दल खूप चर्चा होती. आता काही गुंठेवारीबद्दल परत प्रशासन किंवा तुम्ही सगळे काहीतरी करतायत असं ऐकिवात आहे फक्त जे आहे ते. पण हा जो आहे त्या गुंठेवारी भागाचा विकास हा कायमचा मोठा प्रश्न राहिला. आणि काय होते की गुंठेवारी लोक म्हणतात की आम्हाला तितके पैसे आम्ही भरू शकत नाही जे आहे ते. आणि खूप वेळेस प्रशासन म्हणतं की आता आम्ही त्यांनी खूप वेळेस सूट दिली तुम्ही सगळ्यांकडनं, तर ती यावेळेस पुढे दिल्या जाणार नाही. एकूण सातारा देवळी परिसरात तो मोठा एरिया आहे. तुमच्या व्हिजन मध्ये कसं बघता? हे मुळामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि या शहरातल्या सगळ्याच नेत्यांनी, म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच नेत्यांनी आत्ता माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात गुंठेवारी चालू असलेले 2च शहर आहेत. त्याच्यात एक छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड वाघाळा महापालिका. तर आमची भूमिका अशी आहे की मागच्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरला मोठी बेटरमेंटमध्ये सूट गुंठेवारी भागासाठी दिली होती. पण मूलतः या ओव्हरऑल पूर्ण प्रश्नावरती आपण नुसतं सूट देऊन भागणार नाही. नुसतं सूट देऊन तो काही विषय संपेल असं नाहीये, कारण तो पूर्ण 18 खेडे फ्रिंच एरियाचा विषय आहे. तो मिटमिट्यावरून चालू होतो. सातारा देवळाई, चिकलठाणा, मुकुंदवाडी, हर्सूल, पिसापल्ली असा सगळे म्हणजे आजूबाजूची जी गावं अटॅच झालेली आहेत 91ला आज झालेले आहेत, त्या सगळ्याच ठिकाणी गुंठेवारीचा प्रश्न आहे. आणि आता गुंठेवारी कधीतरी थांबली पाहिजे ह्याचा विचार आम्हाला करणं आहे, कारण की रेव्हेन्यू जनरेशन पण महापालिकेच्या टाउन प्लॅनिंगला त्याच्यामधून झालं पाहिजे. तर आता आम्ही असा प्लॅन करतोय की जो पूर्ण फुलप्रूफ असेल गुंठेवारीसाठी, त्यांनी गुंठेवारी करावं. त्याची प्रोसिजर एकदम फास्ट असेल, ती सोपी असेल, ती सामान्य माणसाला करता येईल, त्याला चक्रा मारावं लागणार नाही. आणि डिस्काउंट वेळोवेळी सूट देणे आणि पुन्हा तसंच पेंडिंग ठेवणे ह्याला काही अर्थ आहे असं मी समजत नाही. त्याच्यामुळे आत्ता जी सूट देणार ती सूट काही नियमांच्या अधीन राहून देणार, की बाबा आता ही सूट इतकी आहे, ह्याच्यानंतर आम्ही आता पुन्हा कधीही सूट सेल प्रत्येक वेळेस वाढत जातो. हा, अगदी तुम्ही एकदम सत्य बोलले की काय होतं, मग आत्ता मागच्या वर्षी सूट दिली म्हणून मग 1 वर्ष सूट संपल्यानंतर लोक थांबतात, बाबा आता पुन्हा सूट येईल तेव्हा करू, बरोबर आहे का तुम्ही? तर आता आम्ही सांगणार बाबा आता सूट संपली. तर आत्ता सूट देताना काय केलं पाहिजे, सूट कशी द्यायची, यावरती एक ज्याला इंग्रजीमध्ये ब्रेन स्ट्रॉमिंग म्हणतो हे चालू आहे. आणि ते करून लवकरच आम्ही तुमच्या म्हणजे सगळ्यांसमोर येणार, सर्वसाधारण सभेसमोर तो ठराव घेऊन येणार की बाबा हे असं असं आपल्याला करायचं. ठीक आहे, सर्वसाधारण सभेचा फक्त एक प्रश्न घेतो, बाकी स्वच्छतेचे प्रश्न घेऊया. सर, तुमच्या ज्या जीबी झाल्यात की काही एक खूप मोठा सगळ्या झाला की जनरल बॉडीचे तुमच्या ज्या 2 पार पडल्या असतील किंवा ज्या आहेत, फक्त तुम्ही याच्यामध्ये नामांतराचे ठरावाशिवाय वेगळं काही करत नाही. म्हणजे महापालिकेचे खूप सारे ठराव फक्त नामांतराचे करतात आणि विकासाची मोठे दिसत नाही. त्याच्यावरती थोडक्यात काय सांगाल का, असं काय इतकं नामांतर करू लागतं त्यावर आपण समाधानी राहणार? आता मुळात काय आहे की मी त्या पीठासन अधिकारी म्हणून त्या व्यासपीठावरूनच सांगितलं 2-3दा. पण काय आहे की हा जो नवीन भाग सगळा जो आहे, ज्याला आपण फ्रिंच एरिया म्हणतो, त्याच्यामध्ये नवीन रस्ते झालेले आहेत, नवीन चौक झालेले आहेत. मग तिथले नागरिक सन्मान्य नगरसेवकांना मागणी करतात की बाबा या चौकाला हे नाव द्या. तरी बऱ्यापैकी आम्ही आमच्याकडून अडवायचा प्रयत्न केला की बाबा ज्या काय 5-6 सर्वसाधारण सभा झाल्या, त्या 5-6 सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही कटाक्षाने पाळतो की बाबा तुम्ही थोडं कमी करा हे. पण काय होतं की जे मूळ महापालिकेची हद्द आहे तिथं गेल्या 20 वर्षामध्ये खूप ठिकाणी चौकांना नावं दिले गेलेत, रस्त्यांना नावं दिले गेले, सगळं झालेलं आहे. पण हा जो नवीन डेव्हलप होत असलेला जो भाग महापालिकेचा आहे तिथं चौकांना नाव नाहीये, तर मग तिथले नागरिक म्हणतात बाबा या चौकाला नाव द्या. तर ते वन्स फॉर ऑल साईडनी चालतं. पण त्याच्याच सोबतमध्ये त्या सभागृहामध्ये नगरसेवकांनी विकासावर पण चर्चा केलेली आहे. सन्माननीय नगरसेवकांनी त्याच्यावरती काही मूलभूत गोष्टींवर चर्चा केलेली आहे. महापालिकेच्या असलेल्या खुल्या जागांसंदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणजे सन्माननीय नगरसेवक काही नुसतं ह्याच्यामध्येच चौकांना नावं द्या किंवा ह्याच्यामध्येच नाही पडत, तर त्याच्यासोबत ते विकासावर पण चर्चा करतात. तुम्ही मागे इंदोरचा दौरा केला आणि इंदोरला जाऊन आले. आपले खूप दिवस आपण इंदोरची चर्चा करतोय आणि खूप म्हणजे ऍक्च्युअली आपण अशा पण शहरात होतो की कचऱ्यावरनं दंगल झाली, असं पण इतकं वाईट शहर होतं. पण
आपला प्रवास सुरू आहे स्वच्छतेकडे, पण तो पूर्ण नाही झाला आहे अजून. तर स्वच्छतेच्या बाबतीत काय विजन आहे, म्हणजे आपल्या शहराच्या स्वच्छतेत किंवा हे शहर स्वच्छ असावं असं आता जे आहे त्याबद्दल किती समाधानी आहात आणि भविष्यात कसं बघता? नाही, आता जी एक नवीन व्यवस्था गेल्या 2-2.5-3 महिन्यात आपण SWM मध्ये उभी केली, ती आत्ता सध्या समाधानकारक आहे, पण ती लँडमार्क नाहीये. ती 50% 40% आपण म्हणजे मागच्या व्यवस्थेपेक्षा आपण सुधार केला म्हणजे खूप काही केलं असं नाही. पण ज्या मिलेनियम सिटीज आहेत 49 देशभरामध्ये, त्याच्यामध्ये जो आपला 25वा क्रमांक आहे, त्याला खाली आणण्यामध्ये थोडीफार ह्याची मदत होऊ शकेल या 3 महिन्याच्या टॉप 10 मध्ये जरी आपण असू शकतो आपण, म्हणजे ते नंबरिंग खाली येईल, नंबरिंग खाली येईल. पण तुम्ही जसा प्रश्न विचारला की एका लँडमार्कला आपलं शहर गेलं पाहिजे, ह्याची तयारी आपल्याला करायची. हे करत असताना ही तयारी आता आपली कंटिन्युटीमध्ये चालू आहे. म्हणजे या महापालिकेत IEC नव्हती कधी, इंटरॅक्शन एज्युकेशन कम्युनिकेशन करणारी टीम, ती आपण याच्यामध्ये समाविष्ट केली. अजून SWM हा माझा म्हणजे स्वच्छ भारत मिशन हे माझा आवडता विषय असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडं मला पुढे बोलायचंय की आता नागरिकांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण झाली की आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे, आपला कचरा आपण केला. गेल्या 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आपण 42 टन सिंगल यूज प्लास्टिक पकडलं. ही हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी कारवाई आहे, महाराष्ट्रातली तरी सगळ्यात मोठी कारवाई आहे. त्या पर्यावरणाच्या पूरकतेनं आपण ते प्लास्टिक एवढ्या ताकदीनं पकडलं, अजून पकडणं चालू आहे. त्याचबरोबर SWM मध्ये स्वच्छ भारत मिशन मध्ये आपण काम करत असताना पुढच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांचा खूप मोठ्या सपोर्टची, त्यांच्या जनजागृतीची गरज आहे की उघड्यावर कचरा टाकला नाही पाहिजे, घंटागाडीतच कचरा गेला पाहिजे, कचरा सॅग्रिगेटेड म्हणजे ओला वेगळा आणि सुका वेगळा वर्गीकरण असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीत. आणि मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू म्हणजे तुमच्याशी शेअर करू इच्छितो की मी इंदोरला पण गेलो, मी पुण्याला पण गेलो, मी तिथले सुद्धा RTS पाहिले जिथून कचरा ट्रान्सफर करतो. तर आपले जेवढे RTS आज वर्केबल आहेत, शिवाजीनगर, रमानगर, N12, पुढे चालू होणारा कांचनवाडी, अगदी आपले RTS अप्रतिम स्वच्छ आहेत आणि तिथं ती परिस्थिती नाही. पण आपल्याला आपल्या गावावरती प्रेम करायला शिकावं लागेल. काही चुका पोटात घालून घेऊन आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यासमोर आपल्याला आपल्या गावाची तारीफ करावं लागेल, तेव्हा हे गावाचं मानांकन वर जाईल. त्याच्या पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या याच्यामध्ये की थोडंसं DP प्लॅन वरती येऊयात. कारण 3 मुद्दे, 2 गोष्टी DP प्लॅन मध्ये आहे. एक अतिक्रमणाचा विषय आहे, जे नेहमी अतिक्रमणाबद्दल की मागच्या प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं किंवा नंतर ते अतिक्रमण मोहीम सुरू होते, थांबते. एक जे आम्ही असे समीर राजूरकर बघितले की ज्यांना डेव्हलपमेंट प्लॅन बद्दल खूप अभ्यास होता, तो DP लागू व्हावा किंवा मध्येच अधिकाऱ्यांनी काय चेंज केला, मध्ये XYZ महापौरांनी बदलला म्हणून एक मोठा लढा दिला, सगळ्या झाल्या. आता त्या खुर्चीत तुम्ही, आता तुमच्या म्हणजे काय ते सगळे बघतात, तर कसं बघतात डेव्हलपमेंट प्लॅन? नाही, आता जो विकास आराखडा राज्य सरकारकडून मंजूर होऊन आलेला आहे त्याच्यामध्ये रस्त्यांच्या बाबतीत काही मनपाची भूमिका आहे जी प्रशासक काळात सुद्धा होती. प्रशासक काळात सुद्धा मनपानं त्यावेळेस त्याचे ऑब्जेक्शन दाखल केले होते. त्याचबरोबर मी एक या शहरातला नागरिक म्हणून मी सुद्धा रस्त्यांच्या बाबतीतले आरक्षण, कारण की हे शहर पुढच्या 2000 जसं विकसित भारत 2047 आहे, विकसित महाराष्ट्र 2047 आहे, तसंच विकसित छत्रपती संभाजीनगर 2047 असं विजन घेऊन आपण चालतोय. तर त्याच्यामध्ये जे रस्ते छोटे झालेले आहेत त्यांना मोठे जसे होते 2002च्या DP मध्ये, अशी माझी आग्रही भूमिका आहे. पण हे करत असताना त्यामध्ये आपल्याकडून काही चूक होऊ नये किंवा अन्याय होऊ नये अशी सुद्धा काळजी घेऊन महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागाला आम्ही एक ओव्हरऑल सर्वे करायला लावलाय की बाबा हे रस्ते किती 2002ला किती होते, 91ला किती होते, याच्यात कमी किती झालेले आहेत, आणि एकंदर सर्वे करून तिथली गरज उपलब्धता, तिथलं लँड ॲक्विजिशन किती झालेलं आहे हे पाहून आम्हाला त्याचा निर्णय. DPची अंमलबजावणी होईल काय? 100% होईल. हे बघा, 1-2 गोष्टी मागच्या 2 काळांमध्ये म्हणजे आपण सुद्धा त्याची साक्षीदार आहे. 2013ला 12-13ला हा प्रवास या शहराचा DP एक्झिक्यूट करायचा सुरुवात झाली. तो प्रवास सुरू करण्यामध्ये त्या तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर असताना सगळ्यात मोठा पाठपुरावा माझाच होता की DPचं तुम्ही एक्झिक्युशन करा. 2002चा DPला 10 वर्ष झाले, अजून एक्झिक्युशन झालं नाही. तसंच माझं आत्ता म्हणणं हेच आहे की जो DP आलेला आहे त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. तिथल्या एक्झिक्युशन मध्ये आपण काही कोताही बरकायची नाहीये, म्हणजे कुठलीही ढील सोडायची नाही.
पण मागच्या काळामध्ये तत्कालीन आयुक्त जी श्रीकांत यांनी सुद्धा डीपी एक्झिक्यूट करण्यासाठी, रस्ते मोठे करण्यासाठी बरीच मोहीम केली, अतिक्रमण मुक्त शहर करायचा प्रयत्न केला. ह्याच्यासोबत आता आम्ही पॅरलली एक असा विचार केला आहे की आपण हे करत असताना थोडं तयारीनिशी करायचं. आता एक निधी उपलब्धता करून घ्यायची, म्हणजे आपण आज काढलं तर लगेच तिथं 2 दिवसात रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे. मग जेणेकरून काय होतं की महापालिकेची व्यवस्था तुटत नाही. पाडायचं परत लोक पुढे येतात, हा, परत सगळं अगदी सुरू सत्य, अगदी सत्य. तर सर त्याचे पुढचे जे मुद्दे आहेत की म्हणजे मी 2009 म्हणजे 17-18 वर्ष महापालिका कव्हर करतोय. आपण जेव्हा पुण्यात मुंबईत जातो आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने पर्यटन म्हणून बघितलं जातं. सगळं वेरूळ अजंठा आहे, बिबिक मकबऱ्यापासून आपलं सगळं आहे. पण मला कुठलाच महापौर असा पर्यटनाच्या बाबतीत असं वाटलं नाही. म्हणजे मी पुण्यात 2 वर्ष होतो की ते लोक पर्यटनासाठी खूप काम करतात सगळीकडे, बाहेर तर करतात, आपल्या राज्यातली पण काही काही येते. पर्यटनाच्या बाबतीमध्ये जे मी 6-7 महापौर बघितले, कोणालाच असं वाटलं नाही पर्यटनासाठी काही वेगळं करावं बाबा, स्पेशल करावं की या शहरात पर्यटन वाढण्यासाठी काय. कारण आता तुम्ही कदाचित त्यावरती किती बोलाल मागच्या महापौरांवरती, ठीक आहे, नाही बोललं तरी चालेल, पण किमान समीर राजूरकर त्याकडे कसं बघतायत आणि काय करणार आहे. किंवा ब्रँडिंग शहराचं पर्यटनाच्या दृष्टीनं एअर कनेक्टिव्हिटी तुटती, या सगळ्या गोष्टी लागून आहे शहराला. आणि जोपर्यंत ब्रँडिंग होणार नाही, शहर मोठं, त्या पर्यटन वाढणार नाही, काहीच होणार नाही. ज्याच्यामध्ये ज्या शहरात जितके जास्त पर्यटक आहे आपल्याकडे तितक्या गोष्टी आहेत, पण तर सर तो डेव्हलपमेंट होणार नाही. कसं बघताय? नाही, मुळामध्ये हे शहर पर्यटनाची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आम्ही त्याच्याकडं त्याच दृष्टीनं बघतोय. म्हणूनच आपण 11-12 फेब्रुवारी पासून पर्यटन विभाग जो आपल्याकडं या महापालिकेत कधी काळी होता, पुन्हा बंद पडला, पुन्हा चालू झाला, तर तो पर्यटन विभाग चालू करायचं सुरुवात केली. त्याला 1-2 अधिकारी दिले, त्याचा DMC दिला आणि पर्यटन विभाग सुरू केला. पहिले तो सुरू करत असताना आपण इंटॅक्ट सोबत संयुक्त विद्यमानं कॅलेंडर 12 म्हणजे 12 महिन्याचे 12 हेरिटेज वॉक चालू केले. ते हेरिटेज वॉक करण्यामागचा उद्देश असा की तिथं आयुक्त, महापौर, पदाधिकारी सगळे जेव्हा हेरिटेज वॉकला जातील तेव्हा त्या मॉन्युमेंट्सची किंवा त्या ऐतिहासिक वारसांची काय परिस्थिती आहे, तिथं कुठं काय काय हे डोळ्यांनी बघता पण येतं आणि नागरिकांची भावना काय त्या बाबतीत ते पण कळतं. तर जवळपास आजपर्यंत 4 हेरिटेज वॉक आपण केले. त्याच्यात पहिला छत्रपती शिवाजी महाराज या शहरात 360 वर्ष येऊन झाले होते, तर जयसिंग शिव मंदिर जे मकाई गेटच्या पुढे तिथं केला. 12 एप्रिलला आम्ही एक मिलिंद महाविद्यालय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं आणि त्यांच्या कल्पनेतून कार्यातून उभा राहिलेल्या तिथला आम्ही नागसेनवनाचा एक हेरिटेज वॉक केला. त्याच्यानंतर तिसरा आम्ही थत्तेआऊत आणि बेगमपुऱ्यात केला. चौथा आज आम्ही शहागंजच्या गांधी पुतळ्यापासून ते विठ्ठल मंदिर, आपला ऐतिहासिक भाई दयासिंग गुरुद्वारा, त्याच्यानंतर तिथली तालीम आणि आप्पा हलवाई असा केला. हे करण्यामागचा उद्देशच हा आहे की या शहराचं पोटेन्शियल जे टुरिझमचं आहे, एअर कनेक्टिव्हिटी वगैरे हा जो तुम्ही विषय मांडला तो आहेच आहे, पण त्याच्याबरोबर आम्ही काय करतोय तर आम्ही या दिवाळीपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये एक कॉफी टेबल बुक जे फक्त छत्रपती संभाजीनगर शहराचं असेल, इथं पाहिल्या जाणाऱ्या जागा, त्यांचं डिस्टन्सिंग कसं आहे आणि ते सगळीकडं सगळ्या हॉटेल्सला अवेलेबल ठेवणार की बाबा हे कॉफी टेबल बुक आहे आमचं, महापालिका ते देईल, जेणेकरून आपल्या शहरातला वावर सुरू होईल. नाही तर सकाळी अजिंठ्याला बघायला जो गेलेला टुरिस्ट आहे किंवा पर्यटक आहे, तो संध्याकाळी वापस आल्यावर त्याला जर माहितीच नसेल या शहरात काय बघायचंय तर त्याला काहीच कळू शकत नाही. त्याच्यामुळं किंवा सकाळी वेरूळ आणि साईड सीनला गेला आणि ते पर्यटक संध्याकाळी आले तर त्यांना या शहरातले 10 गोष्टी कोणत्या बघण्यासारख्या आहेत, कोणते गेट बघण्यासारखे आहेत, कुठं कुठं काय बघता येईल हे कळणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर आणि मी तुम्हाला या मुलाखती दरम्यान सांगतो की पर्यटनाच्या बाबतीत आपण ठोस भूमिकेमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका येत्या काळात काम करते. सर की महापौर म्हणजे पहिल्यापासून निवडणूक बघतो की तुम्ही महापौराच्या कधीच रेसमध्ये नव्हते की महापौर होईल असं काय, किंवा निवडणूक लढवण्याबद्दल आशंका होती, तिथून तर महापौर पण सगळ्या ज्या आहेत काय डोक्यात घेऊन पहिल्या दिवशी खुर्चीवर बसले होते, त्या दिवशी मला या शहरासाठी हे करायचं, किंवा आधी पण की 20 वर्ष संस्थेत तुम्ही आहात की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे कसं. तर पुढच्या वर्षभरामध्ये, पुढच्या 5 वर्षात तर गोष्ट लांब आहे, पण पुढच्या वर्षभरामध्ये महापौरांना काय करायचं? मला या 31 डिसेंबर पर्यंत 5 गोष्टी प्रामुख्यानं आपल्या शहराच्या करायच्या. त्याच्यात स्वच्छ भारत मिशन मध्ये या शहराचं स्वच्छतेवरती पूर्ण
फोकस करायचंय. दुसरं, या शहरासाठी एक CTU तयार करायचं आम्ही ठरवलंय, जे मित्राशी म्हणजे महाराष्ट्राच्या नीती आयोगाशी कनेक्टेड असेल. सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट म्हणतात त्याला. ते CTU आम्ही चांगल्या पद्धतीनं तयार करायचं आहे आम्हाला, हे एक आमचं विजन आहे. तिसरी गोष्ट, या शहरामध्ये जे मागच्या काळामध्ये अतिक्रमण झालेल्या किंवा रस्ते मोठे करायचा जो उपक्रम तत्कालीन आयुक्तांनी घेतला होता, तिथले सर्व्हिस रोड संपवणे, तिथल्या ज्या बाकीच्या अम्युनिटीज आहेत ते संपवणे, हा एक तिसरा. चौथा, सगळ्यात मोठं जे जिओलॉजिकल पार्क आहे त्याचं या डिसेंबरपर्यंत काम संपवून ते जनतेसाठी खुलं करणे. पाचवं एक महत्वाचं काम आहे की जे सांस्कृतिक आहे, की या शहरामध्ये एकांकिका स्पर्धा पहिले ह्या महापालिका घेत होती, ती बंद 10-15 वर्षापासून ती बंद आहे. तर ती एक राज्यव्यापी एक चांगली एकांकिका स्पर्धा आपण या महापालिकेतर्फे येत्या डिसेंबरच्या आत घेणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्हाला या आमच्यासह खूप सगळ्या कलाप्रेमी जेवढे काही मला भेटायला आले, संस्कृती रक्षण करणारे कलाप्रेमी, नाट्य चळवळीतले लोक, त्यांच्या बरोबर माझं शेअरिंग होत असताना ही गोष्ट मला पक्की कळाली की आपल्याला एक 2 दिवसाचा का होईना एक संगीत महोत्सव आपण या शहरामध्ये घेतला पाहिजे. तो भले डिसेंबरपर्यंत केला पाहिजे, पण तो केला पाहिजे. आणि एक शेवटचा मुद्दा सांगून थांबतो, या संस्कृती आणि कलामध्ये एक त्रैभाषिक कवी संमेलन घ्यायचं मार्चपर्यंत माझ्या म्हणजे माझ्या कल्पनेत आहे. आणि हे डिसेंबरपर्यंत काही गोष्टी करायच्या आणि काही गोष्टी मार्चपर्यंत करायच्या. 31 ह्या मुलाखतीचा शेवट यापेक्षा काही चांगला असणार नाही की म्हणजे काय करायचंय तर एक थोडक्यात आहे की या 5-7 गोष्टी करायच्या आणि त्या सगळ्याच्या म्हणजे संस्कृतीसाठी महत्वाचं आहे, शहराच्या संपूर्ण डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं आहे, म्हणजे कल्चरल सगळ्या गोष्टीसाठी आहेत. सर, जाता जाता की सगळ्या नागरिकांना तुम्ही शहरातल्या सगळ्यांना की महापालिकेच्या दृष्टीनं किंवा शहराच्या विकासासाठी त्यांच्याकडनं काय अपेक्षित करता? नाही, असं आहे की आम्ही आमची जबाबदारी 100% कर्तव्यावर कसूर ठेवणार नाही, परंतु मला शहरातल्या सगळ्या सुजाण नागरिकांना एक आव्हान करायचंय की मी जेव्हा इंदोरला गेलो तेव्हा इंदोरला मी पाहिलं की तिथल्या सगळ्या नागरिकांच्या अगदी नसामध्ये स्वच्छता स्वतःच्या भिनलेली आहे. ते साधी हातातून चॉकलेट जरी खाल्लं तर त्याचं रॅपर सुद्धा जमिनीवर टाकत नाही. माझी या शहरातल्या सर्व नागरिकांना मनापासून हात जोडून विनंती किंवा आव्हान आहे की पुढचे वर्षभर आपण 31 मार्चपर्यंत, या 31 मार्च नंतर 2027 नंतर या शहरामध्ये पुन्हा स्वच्छ भारत मिशनची टीम दिल्लीहून येईल तपासायला शहर. तर माझं असं मत आहे की या उरलेल्या 31 मार्च 2027 पर्यंत आपण सगळे मिळून या शहराच्या स्वच्छतेविषयी सगळ्यांनी मिळून, कोणी घरी राहत असेल त्याच्या बाजूच्या घरी सांगावं, त्यांची जनजागृती करावी, कॉलनीत करावी, त्याच्या गल्लीत करावी, त्याच्या एरियात करावी. हे आपलं शहर आहे, आपल्याला या आपल्या शहरावरती प्रेम करावं लागेल, ही भावना घेऊन स्वच्छतेवरती काम सगळ्या नागरिकांनी करावं. काय बात आहे. म्हणजे काय आपलं शहर जर आपल्याला मोठं समृद्ध आणि सगळ्या गोष्टीने करायचं असेल तर सगळ्या नागरिकांचा सहभाग महत्वाचा. एकटी महापालिका किंवा एकटं कोणीच काहीच करू शकत नाही. आणि त्याच्या आधीचे जे 5-7 गोष्टी महापौरांनी सांगितलं, निश्चितच या शहराचं भवितव्य उज्ज्वल असेल. आणि या सगळ्यासाठी सर तुम्हाला पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि परत पुढच्या वर्षी भेटूयात आणि मागच्या वर्षभरात काय घडलं त्यावर चर्चा करूयात. धन्यवाद.